जय गुरु. जय जय गुरु. गुरु. एकच मिनिट वाट बघू आणि सुरू करू. कारण की आधीच आपल्याला मला उशीर झालेला आहे 5 मिनिटं म्हटल्याप्रमाणे. जय गुरुवर. जय गुरु छायाताई. पण मी तुम्हाला गृहपाठ दिला होता, पाठ 9 वरचा, आणि मला फक्त अपर्णाताईंनी सोडवलेलं दिसलं. इतरांना काही हो. अडचणी आल्या होत्या का सोडवायला? नाही, मला आज वेळ नाही झाला. मी आता उद्या करेन. मग बर बर, ठीक पोस्ट आहे. कर. मग मी अजून एक दिवस थांबतो. पण मला जरा बघायचंय की तुम्ही कितपत स्वतःहून हातपाय मारताय. ठीक आहे, मग मी तेवढी एक जी ती स्लाइड होती, जी शेवटच्या गृहपाठ म्हणून दिलेली होती, ती आत्ता घेत नाही आणि पुढे जातो. आणि माझ्या मते एकच मिनिट थांब, जसं मला बघू दे तिथे. त्या ग्रुपमध्ये 226 ला काय दिलं होतं तुम्हा लोकांना? हा. आणि आता तुम्ही जर का बघितलं असाल ना, तर दिलीपजींनी तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या पाठांचे एक फाईल पाठवलेली आहे बघा, पीडीएफ. प्रारंभ 1 to 12 सगळे पाठ अशी. हो सर. हा, म्हणजे आता याचा अर्थ तुमच्याकडे इवन पुढच्या धड्यांचे देखील अगदी उत्तरांसकट सगळं 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 आता उपलब्ध आहे. आणि आता आपले राहिलेत कुठले कुठले ते मी एकदा सांगतो. एक म्हणजे आपल्याला हा 9वा संपवायचा आहे. मग 10वा सुभाषिताचा आहे. 11वा जो आहे तो संधी आपण शिकणार आहोत. 12वा आहे ते लोकोक्ती आहे. आणि सरांनी म्हणल्याप्रमाणे जो धातू साधित हा जो प्रकार आहे, क्रियापदांच्या एक प्रकारचं रूप, की ज्याला आपण अर्धवट भूतकाळ म्हणतो, तर ते असे आपल्याला एकंदर 4 धडे म्हणता येईल आपल्याला, हे अजून व्हायचे. ठीक आहे. आणि त्यातलं मी आज आता तुमचा 9वा धडा संपवायचा प्रयत्न करणार आहे. आणि तो झाल्यानंतर आपण संधींकडे वळू. ठीक आहे. हा, तर एकच मिनिट, मला संधींचं फक्त आता हे करायला लागेल. पण ठीक आहे, आपण मी नेमकं ते डाउनलोड केलेलं नाहीये. बरं, हरकत नाही. मध्ये जरा वेळ जाईल, पण काही नाईलाज आहे. बरं, हे तुम्हाला मी गृहपाठ म्हणून दिले होते, बरोबर? हो. हा, ठीक आहे. मग आता आपण नवीन एक प्रकार शिकणार आहोत, त्याला त्वा प्रत्यय असं म्हणतात. तर प्रत्यय आणि उपसर्ग, बर का, हे 2 प्रकार असतात. उपसर्ग हा नेहमी एखाद्या शब्दाच्या अलीकडे येतो आणि प्रत्यय हा नेहमी शब्दाच्या नंतर येतो. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवा. आणि बघा, आपण सलाते, सलानाते हे सगळे विभक्तींचे प्रत्यय होते ना, कारण की ते त्या क्रियापदाच्या शेवट लागत होते, म्हणून आपण त्याला प्रत्यय म्हणत होतो. आणि उपसर्ग म्हणजे काय? आता सीमा, परिसीमा, हार, परिहार. तर परी हा जो शब्द आहे हा उपसर्ग आहे. गत, अवगत. अवगत मध्ये अव हा उपसर्ग आहे. मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल देतोय. आता आपण उपसर्ग शिकणार नाही होत या परीक्षेला. ठीक आहे. पण उपसर्ग म्हणजे काय याची मी व्याख्या तुमच्या लक्षात यावी म्हणून मी दिली आहे. ठीक आहे. आता आपण त्वा प्रत्यय बघू. आता आपल्याला बऱ्याच वेळेला आपण बोलताना आपल्याला जाऊन, वाचून, खेळून, पिऊन अशा प्रकारे आपल्याला मराठीतली क्रियापदांची रूपं वापरायला लागतात. बरोबर आहे? म्हणजे माझं वाचून झाल्यावर मी शाळेत गेलो, किंवा मी धडा वाचून शाळेत गेलो.
बरोबर आहे. म्हणजे एक क्रिया पूर्ण करून दुसऱ्या क्रिया सुरू करतो किंवा दुसरी क्रिया पूर्ण करतो. पण एका क्रियेकडून दुसऱ्या क्रियेकडे जायचं हे जे स्थित्यंतर आहे त्याच्यासाठी ह्या प्रकारच्या क्रियापदांचा रूप वापरावी लागतात. तर पहिला धातू आहे गम गत, त्याचं होतं गत्वा, म्हणजे काय जाऊन. एखादं वाक्य सांगा बघू कोणीतरी. नाही, आता काल माझ्या मते रुपाली ताई आपण तुमच्यापर्यंत आलो होतो का हो? हो मला वाटतं. हा, तुमचं चाललं होतं काल, मला आठवतंय. म्हणजे आपण आणि तिथे म्हणलं की आपण बाकी सगळं मी गृहपाठ म्हणून देतो. तर आता मग तुम्ही गत्वाचं एक छोटस वाक्य सांगा बघू. जमलं तर सांगा, नाही जमलं हरकत नाही. जाऊन मराठीत म्हणजे सांगा, चला पहिले मराठीत सांगा, मग आपण नंतर बघूया. अत्यंत सोपं वाक्य सांगा. मी मंदिरात जाऊन नमस्कार करेन. बर, म्हणजे तुम्ही भविष्यकाळी केलं. बर, हरकत नाही. हा, हां. मग अहम मन- मंदिरे गत्वा मंदिरम गत्वाही चालेल, हां मंदिरास जाऊन. मंदिरम गत्वा नमस्करोमि. नमस्कार मी मग तर फारच सुंदर, एकदम तुम्हाला जमलं. हं. फारच छान, फारच छान. ठीक आहे, मग आता आपण विशाखाताईंकडे जाऊयात. विशाखाताई पुढचं घ्या आणि छोटस वाक्य बनवायचा प्रयत्न करा. चुकलात तरी हरकत नाही. पठित्वा, हा, वाचून. बरोबर आहे. अं, मी पुस्तक वाचून सांगेन. अं, व- अं, पुस्तक बर, ठीक आहे. वाचून येईन. बर, अहम पुस्तकं पठित्वा हम्म, अत्र आगच्छामी. अत्र आगच्छामि. म्हणजे मी येतो. आपण भविष्य काळात नाही म्हणतो, पण बरोबर पुस्तक वाचून मी इथे येतो. बरोबर. अहम या. हा, वर्तमान काळातलं घेऊ आपल्याला. भविष्य काळातलं बरोबर. जमलं फारच उत्तम. पण नाही तर मग तुम्हाला म्हणायला लागेल आगमिष्यामी. अहम आगमिष्यामि. हो, मग हा, मी येईन. मग भूतकाळातला. हा, कसंही तुम्हाला तुमच्या कम्फर्ट नुसार आपण करायचं. ठीक आहे. हो. पुढचं आता कोण घेणार आहेत? माझ्या मते सुकेशाताई आल्यात का? नाही. बर, मोहिनीताई दिसल्या का? मला दिसल्या नाहीयेत. मोहिनीताई तुम्ही आहात का? नाही, मोहिनीताई पण दिसत नाहीयेत मला. बरं, आणि बिरादर विजयाताई तर म्हणल्या आहेत की त्या कुठे क्लिव्हलंडला गेल्यात, त्यामुळे त्या नाही आहेत. मग एकदम आपण छायाताईंकडे जाऊयात. हो सर. हा, घ्या तिसरं क्रियापदाचं रूप वाचा. हा, क्रीडित्वा म्हणजे खेळून. हम्म. अं, अहम क्रीडांगणे क्रीडित्वा हा, गच्छामि. आगच्छामि. आगच्छामि. हा, पण कुठे? गृहम्. गृहे अहम क्रीडांगणे क्रीडित्वा गृहे अस्ति. आगच्छामी. अहम म्हणलात ना तुम्ही? हा, येईन. हा, मग येईन. येईल जसं तर आगमिष्यामी. येईन. हा, आगमिष्यामि. जर तुम्हाला भविष्यकाळ वापरायचं असेल तर आगच्छामि. आगमिष्यामी, आणि आगच्छामि. वर्तमान काळ असेल तर आगच्छामी. अच्छा. हा, ठीक आहे, पण छान प्रयत्न केलात. पुढे हो सर. लताताई. हो. पित्वा म्हणजे पिऊन जा. पिऊन. तर हा, पिऊन. हा, तर मी मराठीत सांगू का ते? हा, एक छोटस मराठीत हा. वाक्य सांगा. हो. राम दूध पिऊन जा. आता तुम्ही रामला आज्ञा देताय. हा, आज्ञा देते. हा,
ठीक आहे, हरकत नाही. हे राम आता एक मिनिट निशिकांताताई त्यांना करू देत, त्यांना ओ करू देत. मला अनम्यूट कसं झालं? नाही, म्यूट रा- नाही आहात तुम्ही. हा हे रामः हे हे रामः हा अं, दुग्धम हा पीत्वा हा गच्छ गच्छामि गच्छा आता गच्छन्ति आज्ञा देताय तुम्ही, आता आज्ञा दिलीत तुम्ही, आणि आपण आज्ञा बालबोध मध्ये शिकलो होतो बघा. हम्म. तर हे त्वम रामः दुग्धम त्वम पिब, दुग्धम पिब म्हणायचो, पिब पिब सारखं गच्छ म्हणायला लागेल आता, कारण की आता तुम्ही आज्ञा देताय रामाला. हे रामः हा दुग्धम पित्वा पिब पित्व पित्वा पित्वा गच्छ. गच्छ हा गच्छन्ति नाही म्हणायचं, गच्छ म्हणायचं. हा, कारण की आता तुम्ही आज्ञा दिलीत म्हणून हा. आज्ञार्थी रूप वापरायला लागेल. हो. हे Right? रामः दुग्धम पित्वा गच्छ. हा, ठीक आहे, छान केलात प्रयत्न. पुढे कोण आहेत आता? अपर्णाताई आहेत. उक्त्वा बरोबर आहे उक्त्वा हा, उक्तवा काय आहे? उक्तवा. हा कला त ना म्हणजे हो हो, उकतवा. ओके ते उत्तवा इथे झाले. तला त दिसतंय ना म्हणून नाही नाही, तो फॉन्ट मुळे दिसतोय. तो जो संस्कृत 2003 हा जो फॉन्ट आहे ना, त्याच्यामध्ये तो क हा 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 अर्धा आणि ते तसं दिसतं. हा उक्त्वा म्हणजे बोलून बोलकर. हा, तर ह्याचं वाक्य काय करू? अं, अगदी सोपं वाक्य करा कुठलंही. त्याच्याशी बोलून जाईन असं चालेल. हो, चांगली आहे. तेन सह उक्त्वा नाही, त्याच्या गमिष्यामि. बरोबर अगदी मराठीत नका करू, मराठीचं भाषांतर नाही होत. मग तिथे तुम्हाला म्हणायला लागेल तम उक्तवा, त्याला हा? बोलून. त्याला बोलून ओके. हम्म. त्वम उक्त्वा असं त्वम नाही तम तम होणार तम ना. तम 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 होईल. हा 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 हम्म. तम उक्त्वा गमिष्यामि. गमिषा, तर मी मला असं जाईन, सुचलं नाही म्हणजे मी वाक्य जाईन. काय. हो हा, चालेल. बघीन पुढे असं म्हणायचं असेल मला बोलून बघीन तर कसं होईल? नाही, ते आपण नंतर शिकूयात. ते नंतर शिकूया. हा ठीक हा, कारण की त्याच्यामध्ये जरा थोडीशी बघीन म्हणजे हे सगळं पॉसिबिलिटी वगैरे हा हा जे असतं ना, हे वेगळ्या हो प्रकारे मांडलं जातं. हो चालेल ओके. हा, पुढचं 6वं दृष्टवा कोण घेईल? माधवीताई दळवी आल्यात. हो आली. हा द्रष्टवा म्हणजे पाहून. हा तर, तू घर पाहून जा. बर, म्हणजे आता तुम्ही आज्ञार्थी बोलताय. हम्म तर त्वम तू म्हणजे त्वम. हा, त्वम. गृहम स्वगृहे घर. काय नाही, आता म्हणायचं? आता घर गृहम. बघू नये. आता तिथे तुम्ही स्थानदर्शक आहे का? नाहीये. आता घर ही वस्तू आहे आता, हा हा बरोबर आहे. म्हणून तुम्हाला काय त्वम म्हणायला लागेल? त्वम गृहम दृष्ट्वा. गृहम दृष्ट्वा आता दुसरी क्रिया काय करायला सांगताय तुम्ही? जा असं म्हटलं. हा, म्हणजे आज्ञार्थी कसं गच्छ म्हणायचं? गच्छ. गच्छ, बरोबर, छान. हं. पुढचं. त्वम गृह अष्टागच्छ. हा, आणि आपण एकच करायचं, आपल्याला भरभर करायला लागेल जरा थोडस. निशिगंधाताई, पुढचं घेताय? धावित्वा. हो, घेते. हा, धावित्वा ना. हम्म. अहम प्रतिदिनं 5 किलोमीटर धावित्वा व्यायाम करोमि. हरकत नाही, 5 किलोमीटर धावून मी व्यायाम करते. हा, ठीक आहे. आता किलोमीटरला किलोमीटरच म्हणायचं, मग कारण की काय? त्याला आपल्या मराठी भाषेमध्ये ते युनिट ऑफ मेजर नाहीये. हा, मीटरला मीटरच म्हणावं लागतं. पुढे लिखित वा कोण करणार आहे? आता तुमच्या पुढे सीमाताई आहेत. मी पत्र लिहून कळवीन कसं होईल? अहम पत्रम लिखित्वा. आता
कळवीन हे जरा थोडस वेगळं आहे, हा, मग म्हणून आत्ता घेऊ पत्र नका. लिहून मी पत्र लिहून जेवीन. जेवण. ओके. अहम पत्रम लिखित्वा भोजनम करोषि. नाही, आता अहमला करोशी होईल का? करोमि. हा, आणि तुम्ही सगळ्यात आहे वर्तमान पळत म्हणता की मी हा, हे कडून जेवण जेवतो किंवा जेवते. जेवीन किंवा करिष्यामी होईल ना मग भविष्यकाळ असं. हा, पण आता भोजनम करिष्यामी तुम्हाला म्हणता येईल. हा, अहम किंवा अहम म्हणायचं नाही, पत्रम लिखित्वा अहम भोजनम करिष्यामी. फॅन्टास्टिक, खूपच छान केलं तुम्ही. कारण की सारखं सारखं अहम अहमही म्हणायची गरज नसते. हं. पुढे आता सीमाताई नंतर विद्याताई, नाही वैजयंतीताई जोशी आहेत मध्ये. हो सर. मी अहम मोदकम भक्षयित्वा जलम पिबामी. छान केलं. आणि मोदकम म्हणजे काय? लाडू. हा, मला हे बघायचं होतं, कारण की आपण सगळे लोक मोदक म्हणल्यावर पटकिनी मोदक म्हणतो. नाही, मोदक आणि ओदन हे दोन्ही लक्षात होते सर. मोदकम खूपच म्हणजे छान, लाडू, खूपच छान आहे. म्हणजे तुम्ही ओदनम म्हणजे भात. हा, खूपच हे छान दोन्ही लक्षात लक्षात. ठेवलं. हा, पुढे कोण आहेत आता? आता विद्याताई तेंडुलकर आहेत. हा, भूत्वा होऊन म्हणजे येऊन ना, असं घ्यायचा ना त्याचा अर्थ. भूत्वा मी नाही, येऊन जेवेन. नाही नाही, होऊन आणि येऊन वेगळं आहे ना. होऊन हा वाक्प्रचार वेगळा आहे ना. होऊन म्हणजे काय, कसं होणार त्याचं? मी हा, हॅव्हिंग बिकम म्हणजे येऊनच होणार ना त्याचं, होऊन नाही. नाही, हॅव्हिंग बिकम नाही ना, बिकम आहे ना हे. हम्म, त्याचं वाक्य कसं होणार होऊनच? मी मी मराठीत आपण होऊन असं, नाही, आपण होऊन असं पण आहे नाही का? होणार. नाही, मग होऊन. भूत्वा करून नाही जमत आहे. मला गीतेमध्ये एक श्लोक आठवतोय. कोण सांगू अहम शकेल? नरो हम्म. नरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता. देहमाश्रिता, बरोबर आहे. कोण म्हणलं? मी वैजयंती सर. हा, मग म्हणा बघू तो श्लोक. अहम भूत्वा नाही, मला तो पूर्ण पाठ नाही, म्हणून मी तुम्हाला सांगतोय खरं. नरो भूत्वा हे आठवतंय मला. प्राणीनाम नरो देहमाश्रिता प्राणिनाम पचाम्यन्नम देहमाश्रिता. चतुर्विधम, असं पुढे आहे ते. बरोबर. निश्चित निशिगंधाताई, नाही येत 12वा असेल. का 18वा आहे हा? निशिगंधाताई, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता पचाम्यन्नम हा. सर्वस्य चाहो दिसंदे विष्णू वगैरे असं. काम्यन्नम चतुर्विध. करेक्ट करेक्ट करेक्ट. हा, पण आता इथं आपण भूत्वा आहे ना, हा जरा थोडा नंतर ठेवू आणि मग मी याच्या एक्झाम्पल कडे येईन. ठीक आहे. हम्म, किंवा अजून मग एक द्यायचं म्हणजे अहम विदुक्षकम भूत्वा हा, होऊन. हा, हास्यामी, म्हणजे मी विदूषक होऊन हसीन. होऊन हासे. किंवा मी स्वतःहून घरी येईन, असं नाही, येईल का सर? स्वतः होऊन मध्ये नाही, नाही, ते तर नाही त्यातला होणार. भूत्वा नाही. भूत्वा म्हणजे काहीतरी व्हायला पाहिजे. शिक्षक मी होऊन शिकवेन. शिक्षक होऊन शिकवेन. फार सुंदर, मी मला आवडलं तुमचं हे मी वाक्य. शिकवेन. हा, अहम अहम शिक्षिका भूत्वा भूत्वा पठयामी छात्रम पठिष्यामी म्हणा. मुलांना पठिष्यामी. हा, आणि आता इथे पठिष्यामी. तुम्हाला शिकवणार याला पाठयिष्यामी म्हणायला लागेल. त्याला पाठयिष्यामी. हा, त्याला प्रेरक रूप म्हणतात. म्हणजे आपण चालतो हा, आणि आई आपल्याला चालवते ना, चालवते. तसं शिकणे आणि शिकवणे. पठामी आणि पाठयिष्यामी
भविष्य काळातलं. हा पाठयामी म्हणजे मी शिकवतो. हा शिकवेन भविष्य काळ आहे इथे. हा हा. अहम छात्रान पाठयामी म्हणजे मी अम, विद्यार्थ्यांना शिकवतो. हा हं? इथे पाठयिष्ये आम्ही होईल. हा भविष्य काळात जर का तुम्ही बोलणार असाल तर, कारण की आता तुम्ही शिक्षिका नाही आहात, हा पण भविष्य काळात तुम्ही होणार आहात. बरोबर. हं? फारच सुंदर वाक्य. पुढेच कोण आपण खेलित्वा कोण करत होतं का नाही? आता पुढे कल्पनाताई उभा आहेत का? नाही, मग कपिलजीच. खेलित्वा खेळून. हा. मुलगा खेळून घरी जातो. फारच छान, सोपं वाक्य घेतलं. आता म्हणजे करा. बालकः गृहं गच्छति आणि त्याच्यामध्ये ते खेलित्वा येईल. बालकः खेलित्वा गृहं गच्छति. बस संपलं. किती सोपं वाक्य घेतलं, त्यामुळे तुम्हाला पटकीने जमूही शकलं. बघा रुपाली ताई पुढचं घेताय. धारयित्वा धारण करून. सः पीतवस्त्रं धारयित्वा हा पाठशालां गच्छति. पिवळं वस्त्र घालून तो पाठशाळेत जातो. आता सर पुढचं मगाचं ते हा भूतवा आहे ना, ते डॉक्टर होऊन सेवा करीन ऋणांची, असं पण हा मग ते वैद्यम. आता कारण की तुम्ही काहीतरी होणार आहात, मी राईट? नाही, स्त्रीलिंगी आहे तर वैद्या. मला माहिती नाही, श्रीलिंगी कधी वापरलं नाही हो. ओके. वैद्य म्हणजे वैद्य, हे मला माहिती आहे. हा, पण वैद्या नक्की होतं का नाही याच्याबद्दल मला खात्री नाही, म्हणून मी सांगत नाही. हा. वैद्या भूतवा ऋणांची ऋणानां हा सेवां करिष्ये करिष्यामि. तर आता रुग्णानां सेवा काय होईल? सेवां करिष्यामि. हा. कारण की रुग्णांची सेवा होते ना, हा, म्हणजे म्हणून ते रुग्णानाम षष्ठी अनेक वचन. आणि त्याचं अनेक वचन हा, देवानाम सारखं ना. देवानाम सारखं, बरोबर आहे. हा, ठीक आहे, चालेल, सेवां बरोबर. करिष्यामि. हा, आता आपण पुढची फक्त करूयात, पण तुम्ही घरी ही सगळी वाक्य लिहून म्हणजे ग्रुपवर पाठवा. ठीक आहे. आपण आता पुढे फक्त विचारू. पुढे कोण आहेत आता? मी आहे विशाखा. विशाखाताई आहेत ना. हा, फक्त आता वाचा आणि त्याचा अर्थ लक्षात घ्या, बस. पतित्वा पडून. करेक्ट. पुढे सुकेशाताई नाहीच आहेत, आणि एकदम मग छायाताई. स्थित्वा थांबून. हा, पुढे लताताई. कृत्वा करून. मी मस्त. हा, अर्चयित्वा पूजून. हा. पुढे कोण घेते? चलित्वा मी माधवी. हा, चलित्वा चालून. बरोबर आहे. पण म्हणजे आता जरी आपण वाचत असलो तरी तुम्हाला गृहपाठ म्हणून हे सोडवायचंय बरं का, त्यातनं सुटका नाहीये. आणि ग्रुपवर टाकायची आहेत आपण बनवलेली वाक्य. म्हणजे तुम्ही जे लिहिताय ते तुम्हालाही लक्षात येईल, आणि तुमच्याकडनं जर चुका होत असतील तर तुमचे इतर सहकारी पण ते बघून सांगू शकतात की अगं नाही, हे असं पाहिजे होतं, हे असं नको, हे असं लिही. बरोबर. आपण एकमेकांना च्या चुका सुधारून द्यायला मदत करू शकतो ग्रुपमध्ये, म्हणून तर टाकायचं. सगळे 21 टाकायचे कसं? नाही, आपण आता बघा ना, पतित्वापासून तिथून आपण म्हणजे नुसतंच तिथून आपण वाचलं. करतोय. हा, तिथून तर त्याची वाक्य जी केली नाहीत तेवढीच करा 13 पासून. तेच विचार. चालेल. चालेल. पहिले तर शालयित्वा. आपल्याला माहिती आहे.
शालयित्वा ना कथयित्वा होतं. कोण घेणार आहे आणि ते लताताई तुम्ही घेतलं होतात का लताताई? हो माझं झालं. अच्छा कृत्वा घेतलं होतं मी. अच्छा तुम्ही कृत्वा मग हा अर्चयित्वा हा कोणी ते घेतलं होतं? मग मी अपर्णाने दळवीने घेतलं का? अपर्णाताई माधवी ताई दळवी निशिगंधाताई दळवीच्याही चालल्या. झाल्या. हा हा निशिगंधाताई तुम्ही म्यूटवर आहात का? बहुतेक त्या म्यूटवर आहेत. आपण पुढे जाऊयात. सीमाताई कथयित्वा सांगून. हा सीमाताई मी असं. वैजयंती. हा वैजयंतीताई बरं करा. शालयित्वा धुवून. हम्म लवकर धुवून. आता तुम्हाला जर का अगदीच एखादं विनोदी वाक्य बनवायचं असेल तर मी एक छान गृहपाठ देतो. बघा जमतंय का? मला तरी जमलेलं नाही अजून. कसलं सर? 18वं जे कथयित्व आहे ना हा हे नवऱ्याला उद्देशून मी तुम्हाला सांगून सांगून थकले. हे वाक्य बनवून आणा. मी आपलं गंमत करतोय बरं का. हा पुढे शालयित्व कोणी घेतलं होतं आता? मी घेतलं होतं सर. हा ठीक आहे. वैजयंती. ओके ओके चालेल. पुढे पा नंतर विद्याताई आहेत. पालयित्वा पालन करून. हा ठीक आहे. आणि हे नंतरचं वैजयंतीताई नंतर नाही विद्याताई नंतर एकदम कपिलजीच आहेत. तोलयित्वा तोलून. तोलून करेक्ट. ओके. तर हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे एक क्रिया पूर्ण करून दुसऱ्या क्रियेबद्दल जेव्हा आपण बोलायला लागतो तेव्हा त्वा हा प्रत्यय लागतो आणि त्याची थोडी थोडी वेगवेगळ्या प्रकारे बनतात. कधी कधी क्रीड हा धातू असला तरी क्रीडित्वा होतं. पठ धातू असेल तरी पठित्वा होतं. उच्च धातू आहे त्याच्याहून उक्तवा होतं. तर या इरेग्युलॅरिटीज आहेत. पण पुढे जेव्हा आपण जाऊन सगळ्या गणातले वेगवेगळे धातू शिकू ना त्यावेळेला तुमच्या हे लक्षात येईल की अरे हा गणातला आहे धातू म्हणून त्याचं हे त्वा हा प्रत्यय अशा प्रकारे त्याला लागला. ठीक आहे. आपण आता पुढे अभ्यासार्थक प्रश्नच आहेत तर आपण त्यात जाऊ. अरे पहिलं काय हसचं काय होईल? हसित्व. बरोबर. अस्तित्व. भ्रमचं काय होईल? भ्रमित्व. नमचं काय होईल? नमित्वा म्हणजे नमन करून. नर्तचं काय होईल सांगा बघू? नर्तित्वा. नर्तित्व. नृ धातू आहे ना सर. नृ हा. दत्वा बघा वेगळं झालं. दातवा नाही झालं. देणे. देणे. अच्छा. ददाती नाही का? हो. वरदा म्हणजे जी वर देते ती. सुखदा वरदा. सुखदा सुख देते ती. त्यज म्हणजे त्यागणे. राईट. त्यक्तवा झालं बघा. उक्तवा तसं त्यक्तवा झालं. पूजयित्वा झालं बघा. आता इथे जरा वेगळं झालं. कृत्वा. आणि क्रू हे कृत्वा. वैजयंती ताईंनी पण छान श्लोक सांगितला. आम्ही निशिगंधाताई तुमची आठवण झाली. तुमचे वाटतं 12 पर्यंत. हा 12 पर्यंत तुमचं सगळे पाठ आहेत ना म्हणलं होतात. बर चालेल. आता आपण इथे मातृभाषेत अनुवाद करतोय बर का. तर पहिलं आता कोण घेतोय? मगाशी कोण झालं होतं शेवट? कपिलजी झालं होतं ते. आता रुपालीजी आहेत. बरोबर. मातृभाषेत अनुवाद करा. सह तोलयति धान्यं क्रीणाति च.
हा, सह तोलयती धान्यम क्रीणाती च, म्हणजे तो धान्य तोलतो आणि खरेदी करतो. बरोबर आहे. प्रजां पालयित्वा राजा भवति. हम्म. प्रजेचे माझ्या मते पाल इथे ना एकच मिनिट जरा बरं का, रुपालीताई यांचं माझ्या मते इथे तोलयित्वा वापरायची इच्छा होती, पण तसं झालेलं नाहीये खरं. कारण की हा जो सगळा धडा आहे ना, तो बघा त्वा प्रत्ययावर आहे आणि इथे ते बरोबर. तसं झालेलं नाहीये. तर ते करेक्ट करायला पाहिजे, म्हणजे प्रश्न चुकलेला आहे खरा. सह तोलयित्वा धान्यम क्रीणाती आणि म्हणलं की मग च येत नाही. मग च नाहीच लागणार तिथे. हा, करेक्ट. कारण तो कारण की धान्य तोलून खरेदी करतो हा, असं म्हणजे हवंय त्याच्यामध्ये ते च वाक्य. दोन वेगवेगळ्या क्रिया आपण नाही सांगत आहोत. एका क्रियेला पूर्ण करून दुसरी क्रिया करतोय. बरोबर. हं? ठीक आहे, ती हम्म. आपल्याला करायला लागेल आणि त्यामुळे हा. हा अर्थही बदलणार आहे आता. तो हे धान्य तोलून खरेदी करतो असं पाहिजे. हा, एक्झॅक्टली. म्हणून चालेल. सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं विशाखाताई. प्रजां घ्या. पालयित्वा राजा भवति. हा, प्रजां पालयित्वा, प्रजेचे पालन करून राजा होतो. बरोबर आहे. आता मराठीत आपण प्रजेचे म्हणतो, पण इथे प्रजाम जर का बघितलीत विभक्ती, तर ही द्वितीय एकवचनी विभक्ती आहे, आकारांती स्त्रीलिंगी शब्दाची. प्रजेस पाळून राजा होतो. इथे दुसरी क्रिया काय आहे या वाक्यात? हे राजा होण्याची क्रिया जी आहे ना, ती दुसरी आहे. भवती ही दुसरी क्रिया आहे. म्हणजे तो प्रजेचे पालन करून राजा होतो. म्हणजे शिवाजी महाराज प्रजेचे पालन करून राजा झाले. आता हे भविष्य भूतकाळात झालं, बरोबर आहे, पण आता आपण फक्त वर्तमान काळ शिकलोय म्हणून भवती. म्हणजे आवडता प्रजेचे राजा होतो वगैरे असं म्हणायला पाहिजे का खरं भगवतीपेक्षा? नाही लोकप्रिय नाही नाही, प्रजेचं नुसतं पालन राजा केल्याशिवाय होतो, राजा होऊ शकता का तुम्ही? पण राजा असल्यावर त्याला प्रजा म्हणजे ते तर तुम्हाला असं कायमच करावं लागतं, पण पहिल्यांदा आधी तुम्ही काहीतरी पालन करून दाखवायला लागतं, राईट? तर तुम्हाला राजापद मिळतं आणि नंतर तुम्हाला तीच जबाबदारी पुढेही पार पाडायची असते आयुष्यभर. ती जबाबदारी तिथे संपत नाही तुमची. अशा अर्थी हे वाक्य आहे. आणि प्रजा आपण म्हणजे ऑलरेडी समूहाला प्रजा म्हणतो, म्हणून ते प्रथमात केलंय का त्यांनी? नाही नाही नाही, प्रजा हा शब्दच स्त्रीलिंगी आकारांत आहे. अच्छा. पुढचं कोण आहेत आता? मी सॉरी विसरलो. कोणाचं झालं होतं मी आता? आता केलं होतं. अच्छा, तुम्ही विशाखा. आता केला होता ना, विशाखा. बरोबर, विशाखाताईंनी. मग एकदम आता छायाताईच आहेत. हो. वस्त्राणि क्षालयित्वा स्नानं करोमि. हा, वस्त्राणि म्हणजे कपडे, क्षालयित्वा धुवून आंघोळ करते. मी कपडे धुवून आंघोळ करते. बरोबर, अगदी बरोबर. मी हा, लताताई. देवम अर्चयित्वा भोजनम करोति. म्हणजे देवाची पूजा करून जेवण करतो. तो किंवा ती, समजा तो देवाची पूजा करून जेवण करतो. देवम अर्चयित्वा भोजनम करोति. बरोबर आहे, तो देवाची पूजा करून भोजन करतो. पुढचं लताताई आता झाल्यानंतर. एक मिनिट. अर्चयित्वा म्हणजे पूजून असं व्हायला पाहिजे ना? हो, पूजा करून पूजून दोन्ही चालेल. खरं पूजूनच योग्य आहे. म्हणजे मग देवाला पूजून. हो, देवास पूजून भोजन करतो. देवस्य नाही, देवस्य कशासाठी? देवाला ना पूजून. देवाची म्हणजे अनेक देवाची असं होऊ शकतं, देवाची पूजा. म्हणून पूजा करू. मराठीमध्ये आपण ची म्हणतो, पण आपल्याला इथे देवाला पूजून. संस्कृत मध्ये सगळ्याला ची 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 करत नाहीत. देवास.
देवास पूजून किंवा देवाला पूजून किंवा अनेक वचन असतं तर काय झालं असतं? द्वितीयचं अनेक वचन काय येतं सांगा पटकिनी. देवान. देवान अर्चयित्वा भोजनम करोति. देवांना पूजून. स लाते सला नाते. द्वितीयाच्या अनेक वचनाची विभक्ती प्रत्यय ना. देवांना. ठीक आहे, पुढे कोण येतात आता? मी आपण. हा, आपण आता येत. बरं. शान्तः भूत्वा गृहे निवसति. मगाच भूत्वाचं एक आहे. शांत भूत्वा, शांत होऊन घरी राहतो. हा, तो की निवसती म्हणजे तो आहे, म्हणजे सह. सह शांत भूत्वा म्हणजे शांत होऊन घरात राहतो. म्हणजे घरामध्ये उगाचच रागराग करत नाही. आणि आपल्यापैकी बहुतेक जण हे करत नाहीत. बरोबर. शांत मस्तक. काय म्हणताय छायाताई? शांत थंड डोक्याने किंवा शांत डोक्याने काम करतो किंवा असं काही. हा, अशा अर्थाने म्हणजे पहिल्यांदा आपण शांत व्हायला पाहिजे आणि मगच घरात राहायला पाहिजे खरं. कारण की घराला आपण देवालय समजतो. बरोबर. हा, मग तिथे चिडचिड करून काय उपयोग आहे? आपण कधी मंदिरात जाऊन चिडचिड केल्याचं आठवत आहे का हो तुम्हाला? नाही. मग आपण घरात का करतो? काही महत्वाचे काम असेल ते थंड डोकं ठेवून काम करतो. बरोबर आहे, बरोबर आहे. चला पुढे आपण घेऊ. कोण झालं होतं आता? अपर्णाताईंनी केलं होतं ना माझ्या मते. हा, म्हणजे मग त्याच्यानंतर माधवीताई दळवी आहेत. पत्रम लिखित्वा शालाम गच्छामी. ते गच्छामी म्हणजे अहम. बरोबर आहे. मी पत्र लिहून शालाम गच्छामी, शाळेत जातो. हा, शाळेस जातो म्हणायला पाहिजे. शालाम. हे बघा, जर का शाळेत म्हणायचं असतं ना तर शाले झालं असतं किंवा त्याची सप्तमी जी आहे ना ती झाली असती. बरोबर. हो. मालाची जी सप्तमी आहे ना तशी झाली असती ती. बरोबर आहे. माला याहा तसं शाला याहा गच्छामी. बरोबर. हा, हे लक्षात यायला पाहिजे तुमच्या. पण याच धड्यामध्ये नाही, आपण 8व्या धड्यामध्ये शिकलो होतो माझ्या मते. एकच मिनिट. हो, बरोबर आहे. अकारांत शब्द आपला झालेला होता त्यावेळेला. ठीक आहे, आपण आता कुठल्या स्लाइड वर होतो? 13. ओके, चला पुढे जाऊयात आपण. घ्या आपल्याकडे. हो, आहेत, वेळ आहे अजून. आता मी हे कसं? एक मिनिट, माधवीताई दळवी आत्ताच झाला म्हणजे निशिगंधाताई. कार्यं कृत्वा उपवनेषु अटती. काम करून तो उद्यानात जातो किंवा भटकतो. भटकतो हे जास्त बरोबर आहे. म्हणजे भटकणे. पुढे सीमाताई. एवं उक्त्वा सह गतः. हा, आता हे गतः जे आहे ना हे ते धातू साधित आहे. मी ज्याला म्हणलो ना की तो अर्धवट भूतकाळ, पण हा खराब म्हणजे पूर्ण भूतकाळ नाही तो. आणि हे सर तुमचे घेणार आहेत पुढे. ठीक आहे, पण आता आपण गतला फक्त जातो नाही, गेला म्हणायला लागेल. तो गेला म्हणायला लागेल. इथे ती दुरुस्ती करायला लागेल. असं बोलून तो जातो. नाही, गेला. असं बोलून तो गेला. एक मिनिट.